सुप्रभात. श्री विठ्ठल. नर्मदे हर मंडळी, नर्मदे हर. चला, आजचा आपला 86वा दिवस, डे 86. 86व्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आपली वाटचाल सुरू झालेली आहे घनसोर या गावामधून. बरं का, घनसोरमधून आपण निघालो. काल रात्री इथं घनसोरला आलो आपण वस्तीला. खूप सुंदर आश्रम होतं, पण पाण्यासाठी मात्र लय लांब जावं लागलं आपल्याला. आंघोळीसाठी लय लांब जावं लागलं, कारण की आंघोळ करायला इथून कमसे कम आम्ही 200-300 मीटर चालत जाऊन हँडपंपवर जाऊन आंघोळी करून आलो आहे आम्ही. आणि बाथरूमची काहीच व्यवस्था नव्हती इथं. बाथरूमसाठी सिटी ॲनवरून बाहेर बसता येत नाही. तर चला, सगळं व्यवस्थित झालेलं आहे तरीसुद्धा आपण निघूयात पुढच्या प्रवासाला. आपल्या सिटी बस लागलेलीच आहे, बसला म्हणावं तू तशी जा, आम्ही अशी जातो चालत. चला मंडळी, तर निघूयात. श्री विठ्ठल. नर्मदे. हा, चला चला बाहेर निघूया. चला 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 मंडळी. हापसा आगे, ये वाला हापसा आगे, वो वाला हापसा उधर था. चला, श्री विठ्ठल. नर्मदे हर मंडळी. सूर्यनारायण भगवान आलेले आहेत, आरूढ झालेले आहेत आणि आपल्याला आजच्या 86व्या दिवसाला ऊर्जित करण्यासाठी स्थानापन्न झालेले आहेत. तरी सूर्यनारायण भगवंताचे हार्दिक स्वागत. खूप सुंदर दिसत आहेत. वास्तविक विसरलेलो मी, कारण की आता समोर चालतं ना, आता समोर सूर्य मागून येतो सूर्य भगवंत, त्याच्यामुळं विसरायला होतं. चला, खूप सुंदर सूर्यनारायण भगवान. आणि आजचा सुद्धा आपला प्रवास अतिशय सुंदर चालू आहे, आनंदात चालू आहे बरं का. आणि 2 दिवस, फक्त 2 दिवस हा रोड आहे आपल्याला. काय माहिती, मी बोलतो 2 दिवस, पण नंतर काय चेंज होत जातं मलाच नाही माहिती. बघूया. तरी हा सुद्धा अनुभव फार महत्त्वाचा आहे. चला, आणि अशा प्रकारे आपली ही नर्मदा परिक्रमा अतिशय आनंदाने, उल्हासाने चालू आहे. सगळ्यांचाच भरपूर सपोर्ट आहे. सगळीजण व्हिडिओ बघतात, कमेंटही करतात. खूप खूप धन्यवाद त्या गोष्टीसाठी, कारण की तुम्ही बघता, कमेंट करता, त्याच्यामुळं आपल्याला सुद्धा एक स्फूर्ती येते. काही नवीन दाखव, पण काय नवीन दाखव, आता रोजच झालं आहे. असू द्या, तरी तुम्ही मला सहन करता. असू द्या. नर्मदे हर जीवनभर. चला, सगळ्या शेत्या कापायला झाल्या, आता कापायला. कोणाचे झाडणी चालू आहेत, कोणी झाडून घेतले, झोरून घेतले कोणी. चला मंडळी, भेटूयात पुढं. नर्मदे यार. तसं पण आपला थांबण्याचा वेळ आलेला आहे. भेटूया. चाय टाईम. या मंडळी चाय प्यायला. नर्मदे हर. प्रत्येक परिक्रमावासियांना छोटासा बिझनेस, पण दिल किती बडा. नर्मदे. श्री विठ्ठल. नर्मदे हर मंडळी. आज पुन्हा आणखीन एक गाडी, एक माताजी, एक जोडपं, म्हणजे नवरा बायको आहेत. हे रस्त्यात चाय, बिस्किट, बालवॉक घेऊन चालत आहेत सर्वांसाठी. वा. चला, नर्मदे हर. नर्मदे हर. घरातला शिवालय. सामुदायिक भवन ग्रामपंचायत कहाणी. इथं आपण एक कहाणी लिहिलेली आहे. सकाळी मस्तपैकी कहाणी लिहून लवकरच पोहोचलेलो आहोत. मस्तपैकी 9:30 वाजल्यात. आता थांबूयात. चला मंडळी, खूप सुंदर आश्रम आहे, कहाणी येथे, आणि आनंद आहे. नर्मदे हर. चला, श्री विठ्ठल. नर्मदे हर मंडळी. नर्मदे हर जी बाबा जी. नहीं अभी निकल रहे, अभी चलते. दिन कम बचे हमारे पास, इसलिए 24 दिन में पर. मुंबई के, न्यू बॉम्बे. हाँ, वासी. चलो, नर्मदे हर. बहुत अच्छा सेवा. कहाणी. इथे एक कहाणी तयार होते. कहाणी, प्रत्येक गोष्टीनंतर एक कहाणी बोलली जाते. काय म्हणजे दिव्य मेडिकल शॉप की कहाणी, अमुक दुकान की कहाणी, असं नाव, म्हणजे गावाचं नाव कहाणी आहे. तर मग कहाणी बोलता प्रत्येक शॉपला तशीच नावं देऊन टाकतात. ते कहाणी. सामुदायिक भवन ग्रामपंचायत कहाणी. पहाडी होती, गावाचं नावच पहाडी. हां, नाही कहाणी नाव मस्त वाटलं जरा.
ते मेडिकल नाव भारी टेकले मेडिकल की कहाणी. तर चला जरा थंड पाणी बघूयात, मस्त लिंबू सरबत बनवू आणि मग पुढे जाऊ नर्मदे हार. आपल्याला जाताना जे सर्व हिरवं दिसायचं शेती गहू, सगळी गहू झालेली आहे. या साईडला सुद्धा सगळं गहू झालंय. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मैया. एवढ्या सगळ्या विरान रस्त्यात 5 किलोमीटर झाला, कुठला गाव नाही लागला, कुठला दुकान नाही का कुठला, असा एकदम म्हणजे सुखा रस्ता सुखा. आणि अशा सुख्या रस्त्यावर कुठंच काय नाही बा, कुठला ह्या अख्ख्या जंगलच आहे. काहीच नाही. फक्त एवढा नर्मदा मैयाचं मंदिर लागलं. बाप रे वा, काय आनंद झाला. मस्त बसलो. हाँ बैठने चलो बाबा, अभी क्या है बाबा इधर आके बैठ सकता था लेकिन उधर बैठ गया बाबा. हाँ तो चला, गाव पुढं आहे. 7 किलोमीटर नंतर गाव आहे. 7 अपन जब से निकले 5 किलोमीटर काटे अपन लोग. 5 किलोमीटर में एक गाव भी नहीं लगा. सगळं पंजर, एक पत्ता का टुकड़ा भी नहीं दिख रहा कहीं. एकदम पंजर. चला नर्मदे हर. नर्मदे हर. क्या खा रहे हो? चाय बिस्किट? चाय बिस्किट नहीं, चाय पानी. कमंडलू ब चाय. जल. चला जरा खाऊया पिऊया, नंतर पुढे जाऊया. भूक लागली. हा दुकानात आलो जिथं काहीच भेटत नाही. दुकानात बंद आहे. बिस्किट कह रहा है ना धनंजय जी को तो. मध्ये हार वा, काय गहूची शेती आहे आणि काय तो सूर्यनारायण भगवान. सगळं सोनंच सोनं वाढते. वरती सोनं, खालती सोनं. खूप सुंदर. नर्मदे हर. बराच वेळ चाललो मंडळी. 6 वाजत आले. 6 बरं का. वातावरण मस्त झालेलं आहे. संध्याकाळी वातावरण छानच होतं आहे, काय बोला. पण दुपारी तो वातावरण आहे ना, हा असली गरमी मारते त्या वातावरणात. पण खूप सुंदर वातावरण झालेलं आता. आजसुद्धा आपल्याला 7, 7:30, 8 वाजणार आहेत गॅरंटी. कारण की दुपारी चालत नाही ना, दुपारचं ते लोड संध्याकाळवर जात आहे. जाऊया काय करूया नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपली झालेली आहे रात्र आणि सुंदर असा आश्रय आपल्याला भेटलेला आहे. आपण चाललो होतो बरोबर लखनौद काहीतरी आहे तिकडं पुढं. तर या घरातून एक लहान मुलगी आणि एक लहान मुलगा धावत आला. महाराज जी रुकिये, बाबाजी रुकिये, हमारे घर पे चलिए. यांनी आम्हाला दोघांनी पोरांनी त्याला धरून घरी आणलं. हाताला धरून आणला. ते कुठे गेलेत खेळायला. दोघांनी आणलं आम्हाला इथं. आई बोलली कधीपासून आवाज देते. आईचा जरा गळ्याचा प्रॉब्लेम आहे. ती कधीपासून आम्हाला आवाज देत होती पण आमचाच लक्ष नव्हता. तर चला काय फरक नाही पडत की 1-4 किलोमीटर अगोदरच थांबलो. आपण जाणार होतो तिकडं. म्हटलं चला आपल्याला थांबवले, आपल्याला थांबणं गरजेचं आहे. हे बाबा आहेत आणि ही हा पोरगा आलता आणि याच्यासोबत मुलगी होती लहान. ही आजी आहे. यांनी थांबवलं. खूप सुंदर आश्रय आहे. त्याला थांबूया नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आजचा दिवस खूप सुंदर गेलेला आहे. आपला 86वा दिवस आणि 86व्या दिवसाची आपली शुभरात्री या घरात होत आहे. या घरात आपण थांबलेलो सर्व मंडळी. चला तर सगळे मंडळी आपले झोपलेले आहेत. चला शुभरात्री नर्मदे.